दिवसेंदिवस आरोग्याचे महत्त्व नागरिकांना कळू लागलेले आहे. अनियमित आहार, कामाची दगदग, धावपळीच्या या युगात पैसा कमवण्यासाठी माणूस धावपळ व धडपड करत असतो. यावेळेस नेहमी आरोग्याकडे दुर्लक्ष होते. वजन वाढून अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते. दरम्यान दररोज 1 तास वर्कआउट व आपल्या आरोग्याकडे, फिटनेसकडे लक्ष दिले तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. दरम्यान अनियमित खाण्यामुळे आपले वजन वाढले जाते व त्यामुळे अनेक आमंत्रणांना निमंत्रण मिळते. आरोग्याचे महत्त्व लक्षात घेता अनुष्का बांगर व श्री मच्छिंद्र बांगर यांनी नाशिकमधील इंदिरानगर येथील बापू बंगल्याजवळील मानसी अपार्टमेंट, वडाळा पाथर्डी रोड या ठिकाणी तन्विका वेलनेस सेंटर आजपासून चालू केलेले आहे. या वेलनेस सेंटरचे उद्घाटन सोहळा आज संध्याकाळी पार पडला. यावेळी उद्घाटन सोहळ्यासमयी जयश्री व श्री शिवाजी गोपाळ घरे, वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अंकिता व श्री रामदास घुले, श्री अर्जुन मुंडे, माजी नगरसेवक केशव पोरजे व माजी नगरसेवक दीपाली सचिन कुलकर्णी, श्री रामहरी तागड, रामगिरे, पत्रकार चंद्रकांत धात्रक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले अनुभव देखील व्यक्त केले. अतिशय आनंदी वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. फटाक्यांची आतिषबाजी यावेळेस करण्यात आली. आलेल्या मान्यवरांचा सत्कार व स्वागत देखील यावेळेस करण्यात आले. जागतिक आरोग्य सल्लागार, वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार शिवाजी सर यांचा सत्कार अनुष्का मॅडम आणि मच्छिंद्र बांगर सर करत आहेत. सर्व कडकडाट करायचा आहे. त्यानंतर ओके, चला क्लॅपिंग करायची आहे सर्वांनी. त्यानंतर केशव सीताराम पोरजे सर, नगरसेवक नाशिक यांचा सत्कार. जागतिक आरोग्य सल्लागार रामहरी तागड सर यांचा, किशोर पवार सर आणि अर्चना पवार मॅडम हे करतील. त्यांनी तो साशी त्यांना मी विनंती करतोय. गिरे मॅडम या चांगला आलं पाहिजे बरं का पवार सर. गेली 3 वर्षापासून जॉईन होण्याचं कारण माझं म्हणजे वाढतं वजन डिसऑर्डर होता. तर सर्वात मोठी माझी डिसऑर्डर म्हणजे मला थायरॉइड डिटेक्ट झाला होता आणि थायरॉइडची गाठ माझ्या राईट लोब म्हणजे मानेला राईट साईडला आली होती. 19/14 गाठ होती. आणि ज्यावेळेस मी थायरॉइडची गाठ आली होती त्यावेळेस कुठेतरी मी जेव्हा डॉक्टरांची व्हिजिट घेतली आणि डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलं होतं. तर 2 महिने मी ट्रीटमेंट घेत होते आणि त्या ट्रीटमेंटमधून मला कुठेही माझं निदान होत नव्हतं. तर डॉक्टरांनी मी 3 डॉक्टरांचं सजेशन घेतलं. तर मला ऑपरेशन सांगितलं होतं. आणि जेव्हा मी या आरोग्य फॅमिलीत आले तर माझं 3 महिन्यात माझं वजन तर कमी झालं, पण 4थ्या महिन्यामध्ये आपल्या सगळं संतुलित आहार आणि डेलीचं वर्कआउट आणि माझ्या जे ग्रेट कोचेस आहे त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन मी माझी थायरॉइडची गाठ माझी 4थ्या महिन्यापर्यंत पूर्णपणे वितळून गेली. कुठलंही मेडिसिन न घेता किंवा कुठलंही ऑपरेशन न करता. म्हणजे माझ्या मानेला आताही पाहू शकता कुठलाही स्ट्रेचिंग मार्क नाहीये आणि हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे.
थँक्यू सो मच. आणि करून आहे या आरोग्य परिवाराची ओळख ग्रेट कोच रामहरी तागड सर यांच्या मार्फत झाली. वय कमी होतं पण वाढलेल्या वजनासोबत डिसऑर्डर भरपूर होत्या. दिवसाला 21 गोळ्या खात होते मी गेल्या 5-6 वर्ष. पण सुंदर अशी आरोग्य फॅमिली भेटली मला. आणि जेव्हा मी माझ्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन आणि माझी जी जीवनशैली होती, आहाराचं नियोजन, पहिल्या महिन्यातच 9 किलो वजन कमी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने दीड महिन्यातच माझ्या 21 गोळ्या बंद झाल्या. त्या 21 गोळ्या मी कशासाठी खात होते तर एक नॉर्मल ॲसिडिटी आपल्याला कॉमन असते, पण त्या ॲसिडिटीचं रूपांतर माझं अल्सरमध्ये झालं. डॉक्टरांनी 2 एंडोस्कोपी करून माझी बायोप्सी केली होती. त्याच्यामुळे मला मायग्रेन, सायनस, PCOD असे समस्या मला चालू झाल्या होत्या गेल्या 5-6 वर्ष. त्याच्यामुळे मी 21 गोळ्या खात होते. पण माझे ग्रेट कोच माझ्या आयुष्यात एक देवदूतासारखे आले. मला एक योग्य जीवनशैली मिळाली आणि जे आहार जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आहे ते मी एक अमृत बोलते की जर ते आज माझ्या शरीराला मिळालं नसतं तर मी आज कुठेतरी हॉस्पिटलाइज असते. पण मी जे ग्रेट कोच त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी माझी लाईफस्टाईल बदलली आणि जे सकस संतुलित आहार बनवले मार्क्यूस सर यांना मी सल्यूट करते की एक माझे अमृत मला माझ्या जीवनात मिळालं आणि मला हा रिझल्ट आला. थँक्यू माय ग्रेट कोच ऑल सिस्टम. मैंने 18 किलोचा फॅट लॉस केला. खूप सारी ॲसिडिटी होती आणि वाढलेल्या वजनामध्ये चिडचिडपणा खूप होता. त्यामुळे बिझनेसमध्ये पण लोकांमध्ये चिडचिड झाल्यामुळे खूप बिझनेस लॉसमध्ये जात होता. तर इथे येऊन 6 महिन्यात मी 30 किलो वजन कमी केलं आणि आज हॅप्पी आणि बिझनेसमध्ये पण वेल ग्रोथ चालू आहे. यस. आणि हा आकाश जाधव सर यांचा वय बॅकग्राऊंड आर्मी रिटायर्ड पर्सन आहे. आर्मीमध्ये खूप डिसिप्लिन असतात, पाळत होतो. परंतु बाहेर निघाल्याच्या नंतर डिसिप्लिन विसरून जातो माणूस आणि डिसिप्लिन विसरलं तर सगळ्या गोष्टी बिघडतात. आणि त्याच्यामुळं माझं वजन वाढलं होतं. मला गुडघेदुखीचा त्रास, कंबरदुखीचा त्रास खूप होता. मग मला आमचे ग्रेट कोच भांगर सर भेटले. त्यांनी सजेस्ट केलं आणि लगेच मी ॲक्सेप्ट केलं. आणि योगायोग असा होता की सेम डे राम सरांची विजिट झाली. राम सरांनी अजून सजेस्ट केलं. मी सेम डे जॉईनिंग केली. 2 महिन्यामध्ये पहिल्या 1 महिन्यामध्ये 9 किलो वजन कमी केलं आणि सगळे त्रास 1 महिन्यामध्ये माझे जेवढे त्रास होते सगळे बंद झाले. आणि परत आता ह्या 20 दिवसामध्ये परत 3 किलो वजन कमी झाले. तर खूप हॅपी आहे. आणि खरंच हे जे सकस संतुलित आहार आहे हे अमृतच आहे. आणि याच्यानं काय सगळ्या आपल्या ज्या व्याधी आहेत आपोआप दूर होतात. पहिलं 20% आपलं वर्कआउट आहे, बाकी आपलं 80% सकस संतुलित आहार आहे आणि 100% कोचचं मार्गदर्शन. फॉलोअप खूप महत्त्वाचं आहे. त्या फॉलोअपवर मात्र खूप फॅमिलीशी मिसेसमुळे झाला होता आणि मिसेसचं वाढतं वजन घेऊन या आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झालो. मिसेसचं वाढतं वजन घेऊन म्हणजे 72 किलो वजन घेऊन या आरोग्य फॅमिली जॉईन झालो होतो, तेही 8 महिन्याचं लहान बाळ घेऊन. आणि वजन कमी करण्यासाठी खूप त्रस्त झालो होतो कारण का मॅडम उठायचं 9 वाजता वाढत्या वजनामुळे आणि ते वाढतं वजन घेऊन या आरोग्य फॅमिलीशी जॉईन झाला. आणि मॅडमना 84 दिवसामध्ये 22 किलोचा फॅट लॉस केला. तो फॅट लॉसचं जे काही रहस्य असेल आपल्या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार, 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि वेळोवेळी कोचचं मार्गदर्शन यांनी 22 किलोचा रिझल्ट मिळाला 84 दिवसामध्ये. आणि आज गेले 16 महिने झाले मॅडम या आरोग्य फॅमिलीशी जुडून आहे आणि नक्की सांगेल त्याच्यानंतर माझा विश्वास बसला. मी एक हमाल कामगार आहे. दिवसातून अशा भरपूर काही घाम निघायचा माझ्या शरीरावरती आणि मला हे फिटनेस माझ्या पुढं सिंपल वाटत होतं. पण नक्की सांगेल कामाचा घाम आणि व्यायामाचा घाम याच्यामध्ये खूप बदल आहे. कामाच्या घामानं माणसाची झीज होते आणि व्यायामाच्या घामानं माणसाची झीज भरून निघते. नक्की सांगेल मी देखील या आरोग्य फॅमिलीशी जॉईन झालो आणि माझं देखील आतापर्यंत स्वतःचं 10 किलो वजन गेन झालं. दोघांचाही छान प्रकारे रिझल्ट आला. आमचे छोटे मुलं आहेत ते देखील सकस संतुलित आहार घेतात. मी देखील खूप असं वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतो. स्वतःचं वजन कधी वाढलं नाही कारण का हप्त्यातून 4 वेळेस नॉनव्हेज खाणारा व्यक्ती होतो मी. पण नॉनव्हेज हे बनवतं कसं याच्यावरती कुणी हे करत नाही. आज चेक होऊन की मी माझ्या मनकेचा गॅप होता, मला
सरांनी डॉक्टरनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं. दिवसातून मी 17 गोळ्या खात होते. आज 2 महिने झालं मी एक बी गोळी खात नाही. मी सगळं घरातले काम करते, सगळं बसून वगैरे काम करते. मी पहिलं बिलकुल बसत नव्हते. आज माझी एक बी गोळी बंद नाही. इतकी हॅपी आहे मी, खूप हॅपी आहे मी. आयुष्यभर मी फॅमिली सोडणार नाही. थँक्यू. वाड नाशिक सिन्नर येथून आहे आणि मी गेल्या 22 महिन्यापासून आपल्या आरोग्य फॅमिलीशी जॉईन आहे आणि आलो होतो वाढलेलं वजन घेऊन. वजनाबरोबर भरपूर अशा डिसऑर्डर होत्या. बीपी होती, थायरॉइड होती, मायग्रेन सारखा आजार होता आणि अस्थमा होता. त्याबरोबर वजन वाढल्यामुळे टाचा दुखायच्या, गुडघ्यांना त्रास होता आणि तब्बल मी 100 दिवसामध्ये 32 किलो वजन कमी केलं आणि असणारा डिसऑर्डर पूर्णतः मेडिकल फ्री झालं आणि खूप सुंदर असं जीवन जगतोय. घरातील सर्व सदस्य सकस संतुलित आहार घेत आहे. मॅडमने बी आमच्या 21 किलो वजन कमी केलेलं आहे. मुलांनी बी 16 किलो वजन कमी केलेलं आहे. छोट्या मुलीने 3-4 इंच हाईट वाढवलेली आहे आणि खूप सुंदर आहे. प्रत्येकानं सकस संतुलित आहार घेतला पाहिजे आणि सुंदरमय जीवन जगलं पाहिजे. थँक्यू. धात्रक सर यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा अनुभव थोडक्यात व्यक्त करायचा आहे. माननीय सन्माननीय व्यासपीठ आणि नगरसेवक सर तसेच आरोग्याचे महामंत्र देणारे महागुरू या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांना नमस्कार. मी 6-7 महिन्यापूर्वी या फॅमिलीमध्ये आलो. माझं जे वजन होतं 101 किलो वजन होतं. बरेचसं मला बीपीचा प्रॉब्लेम होता, कंबरदुखी, पाठदुखी, ॲसिडिटी, गॅसेस वगैरे भरपूर असे प्रॉब्लेम होते. तर मी तुळजापूरला आई वडिलांना घेऊन गेलेलो होतो. त्यावेळेस मला रेखा गुरव म्हणून मॅडम भेटल्या होत्या. राजापूर आहे तिकडे कोकणामध्ये तिथल्या. तर त्यांनी मला जवळ येऊन सांगितलं की तुमचं वजन जास्त आहे, वजन कमी करा. मी त्यावेळेस त्यांचं ऐकलं नाही. त्यांनी बराचसा माझा फॉलोअप घेतला, वर्षभर फॉलोअप घेतला जवळपास. परंतु मी त्यांचं ऐकलं नाही की खरोखर वजन कमी होईल का नाही होणार. परंतु माझ्या आईचं वजन जास्त होतं, वय 80 होतं. आईचे दोघे गुडघे मी चेंज केले. त्यावेळेस मी माझं वजन मोजलं 101 किलो. म्हटलं पुढे जाऊन माझे असंच गुडघ्याचं वगैरे प्रॉब्लेम येणार, त्याच्यापेक्षा आताच वजन कमी केलं पाहिजे. रेखा गुरव मॅडमांना मी स्वतःहून फोन केला आणि जॉईन झालो. तर पहिल्या सुरुवातीला एक 15 दिवसामध्ये मी 7 किलो वजन कमी केलं. त्यानंतर 1.5 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी केलं. थोडं मागच्या वेळेत मुलाचं लग्न होतं आणि जरा थोडासा पाऊणचार झाला, त्याच्यामुळे 1-2-3 किलो वजन वाढलं माझं. पण वजन कमी करणं आता हे माझ्या हातात आलेलं आहे. मी हे जे वाढलेलं वजन आहे हे अवघ्या 8 दिवसात कमी करेल. कारण ही जी फॅमिली आहे, आरोग्य फॅमिली, यामध्ये वजन कमी करता येतं, वजन वाढवताही येतं आणि आपल्याला असलेले जे आजार आहे हे आजारही दूर पळवता येतात. आता सध्या मला कुठलीही गोळी नाही आहे. बीपीची एक नॉर्मल गोळी मी खातो. अतिशय चांगली अशी ही आरोग्य फॅमिली आहे. या ठिकाणी फक्त कोचचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि सकस संतुलित आहार खायचा आहे. बाकी दुसरं काही करायचं नाहीये. आणि आता तुम्हाला सांगतो मी, आरोग्याच्या दृष्टीने आपलं वजन कमी असणं खूप महत्वाचं आहे. कारण की माणसाकडे पैसा असेल, धन असेल, पण त्याचा आनंद घ्यायचा असेल आयुष्याचा, तर त्याच्यासाठी आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. आपण ज्या गोळ्या औषध खातो त्याच्यापासून केमिकल वगैरे असतं, त्याच्यापासून अनेक दुष्परिणाम होतात. या ठिकाणी तुम्ही सकस संतुलित आहार घ्या. तुम्हाला कुठलाही दुष्परिणाम नाही, कुठलाही साईड इफेक्ट नाही. तुमचं वजन कमी होणार. आणि या ठिकाणी अप्रेश आहे, हे एक अमृत आहे. सकाळी हे घेतल्यानंतर एक एनर्जी होते. वर्कआउट सुद्धा खूप छान आहे. एवढी थंडी आहे. नाशिकचं सध्या तापमान जे आहे ते 8-9 असेल कमाल तापमान. परंतु या थंडीमध्ये देखील सकाळी आपण वर्कआउट करतो त्यावेळेस अशा घामाच्या धारा लागतात. गेल्या 7 महिन्यापासून मी घामाची आंघोळ करतो
कुणी गरम पाण्याने करत असेल, अक्षरशः धारा लागतात, बनेलमधून पाणी निपळल्या जातं आणि अतिशय छान अशी माझी तब्येत झालेली आहे. हा चेहरा पूर्ण काळा होता कपाळावर, हे सुद्धा 50% कमी झालेला आहे. आणि मी तर पत्रकार माणूस आहे, नाशिक जनमत म्हणून न्यूजपेपर आहे, न्यूज चॅनल आहे, पोर्टल आहे, नाशिक क्राईम म्हणून देखील मासिक आहे. तर ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर मी बराचसा विचार केला असेल, अनेक शंका घेतल्या असेल, कारण आम्ही पत्रकार माणसं पुढे काही रस्त्याने चालू तरी शंका घेणार आहेत. परंतु या ठिकाणी कुठलीही शंका येण्यासारखं नाहीये. बिंदास तुम्ही सकाळी उठा, वर्कआउट करा, या फॅमिलीशी जॉईंट व्हा आणि आपलं आरोग्य सुधारा आणि जोडीने करा, गोडीने करा. मी देखील वजन कमी केलं, माझ्या पत्नीने देखील वजन कमी केलं. आम्ही अतिशय आनंदात राहतो, एकदम मजेमध्ये. हो, एकदम छान अशी फॅमिली आहे. आपण सर्वांनी आपणही जॉईंट व्हा आणि दुसऱ्यालाही सांगा. थँक्यू चंद्रकांत हातरक सर, खूप सुंदर. आणि त्यानंतर जागतिक आरोग्य सल्लागार रामहरी तागड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले व्यासपीठ आणि व्यासपीठ वाचणारे आदरणीय 30K शिवाजी उपाध्याय सर आणि मिल्टेम राम सर आणि आदरणीय प्रमुख पाहुणे, या नाशिक शहरामध्ये आज तन्विका वेलनेस सेंटर या ठिकाणी ओपनिंगच्या प्रसंगी आपण सर्वजण आला आहात आणि या कार्यक्रमाची देखील तुम्ही शोभा वाढवली आहे. तर माझं नाव रामहरी तागड, नवी मुंबई पनवेल या ठिकाणून आहे आणि या आरोग्य परिवारात येण्याचं माझं कारण म्हणजे वाढलेलं वजन. माझे ग्रेट कोच मच्छिंद्र बांगर सर यांचे मी टेटस पाहिला होता आणि टेटस पाहून विचारलं होतं, सर तुम्ही काय करताय एवढ्या थंडीमध्ये. त्यांचा टेटस पाहून मी त्यांच्याकडे जॉईन झालं. सर मला देखील सांगा की तुम्ही काय करताय. त्यांचा टेटस पाहिल्यानंतर मला सरांनी लिंक दिली, या परिवारामध्ये जॉईन झालो. कारण खूप मला काय भयंकर ॲसिडिटी होती आणि मला ॲसिडिटी असल्यामुळं भयंकर असा आम्लपित्ताचा त्रास होत होता आणि वजन देखील वाढलं होतं, 102 किलो वजन होतं. आणि ग्रेट कोच राम सर त्यांनी माझी ओळख करून दिली आणि त्यांच्या मार्गदर्शन, दोघांच्या मार्गदर्शनाखाली माझं 18 ते 20 किलो वजन 3 महिन्यामध्ये कमी केलं. माझे पूर्णपणे असणाऱ्या डिसऑर्डर पूर्णपणे बंद झाल्या आणि आज या ठिकाणी हॅपी आहे, हेल्दी आहे. पूर्ण माझं कुटुंब पूर्ण हेल्दी आहे. तर या ठिकाणी आज या प्रसंगी आलो आणि आज तन्विका वेलनेस सेंटर या ठिकाणी बांगर सर, माझे ग्रेट कोच अनुष्का बांगर मॅडम आणि यांना पुढील या आरोग्य मंदिरासाठी या ठिकाणी हजारो लोकांचं माझं आयुष्य घडलंय आणि हजारो लोकांचं या ठिकाणी आयुष्य घडणार आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होणारे निरोगीमय आयुष्य जगणार आहेत अशा या वेलनेस. मूळचा धाराशिव जिल्ह्यातला आहे आणि गेली 4.5 वर्ष झालं मी देखील या आरोग्य परिवारासोबत जोडलो होतो आणि जोडल्याचं माझं कारण होतं की माझं वाढलेलं वजन 102 किलो वजन मी 4.5 वर्षापूर्वी माझं होतं. त्यावेळेस मी हा परिवार जॉईन केला होता आणि हा सकस संतुलित आहार मी घेतला होता. ज्यावेळेस मी वजन वाढलं होतं या वजनामुळे खूप सारे चॅलेंजेस होते. वय वर्ष 26 असताना कुठेतरी मेडिसिन युक्त आयुष्य जगण्याची सवय लागली होती. ॲसिडिटीच्या कायम गोळ्या मी खायचो आणि पेनकिलर खायचो का तर शरीरामध्ये ओबेसिटी भरपूर होती आणि हे सगळं करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करत होतो. काय खायचं काय नाही, कसं आयुष्य जगलं पाहिजे हे कळत नव्हतं. कारण की मुंबईमध्ये गेला माणूस की आपलं स्वतःचं 20 वर्ष 30 वर्ष आयुष्य कमी करत असतो आणि हे सगळं करताना माझं कुठेतरी वय जास्त नव्हतं पण शरीरामध्ये ओबेसिटी होती आणि त्रास होते. ज्यावेळेस मी 4.5 वर्षापूर्वी हा परिवार जॉईन केला, मी हा सकस संतुलित आहार घेतला आणि रोज घाम गाळून मेहनत घेतली आणि अनुभव घेतला. सुरुवातीच्या 70 दिवसामध्ये मी माझं 18 किलो वजन कमी केलं 4.5 वर्षापूर्वी. ही सगळा जो बदल झाला हा बदल या ठिकाणी मी माझ्या लाईफस्टाईल बदलल्यामुळे झाला आणि हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार मी घेतला म्हणून झाला होता. वजन वाढवा हा जो त्यांची संकल्पना आहे अतिशय सुंदर आहे. इंदिरानगरमध्ये ते आले, मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की हा उपक्रम तुम्ही राबवा आणि तुमच्या या माध्यमातून इंदिरानगर तुम्हाला परिसरामध्ये तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. शिवाजी सरांसारखे जवळपास 300 सदस्य आहेत आणि ज्यांनी की आज या लेवलला काम करतायत तसे महाराष्ट्रामध्ये फक्त 3ऱ्या क्रमांकाचे शिवाजी सर आहेत. तर यांच्या हातून जवळपास 1,00,000+ लोकांच्या आरोग्यामध्ये बदल झालाय. तर त्यांना आपण विनंती करणार आहोत की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे, जोरदार क्लॅपिंग करायचे.
व्यासपीठ, मंचावरील सर्व मान्यवर, इंदिरानगरचे लोकप्रतिनिधी आणि तुम्ही सर्व या ठिकाणी जमलात आणि पत्रकार साहेब, आताचे एक मान्यवर गेले तर वेळेअभावी, परंतु त्यांचे जर कोणी जवळचे व्यक्ती असतील तर त्यांच्यापर्यंत निरोप आमचा पोहोच करावा. आज तन्विका वेलनेस सेंटरचं उद्घाटन तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. आणि वेलनेस सेंटर म्हणजे नेमकं काय? सरांनी सुरुवातीला हे नाकारलं होतं, परत दिलं त्यांना, परत त्यांनी मागवून घेतलं रिझल्ट ऐकल्यानंतर. कारण काय होते ते ॲडिओ आणि व्हिडिओ मॅच झाला पाहिजे ना. सुरुवातीला तुम्हाला वाटलं नाही काही होईल बाबा, लोक दुसरा पॅक घेतात, आपल्याला हा दिला असेल यांनी गरम पॅक. परंतु जे तुम्ही रिझल्ट ऐकले आणि पत्रकार साहेबांचा रिझल्ट लय भारी होता. मला वाटलं तुम्ही आता वजन कमी करायला आहात काय, पण तुमचं ऑलरेडी वजन कमी केलं तुम्ही. आणि तुम्ही सांगितलं की कुणी आम्ही विश्वास ठेवत नाहीये. आणि माझंही बॅकग्राऊंड अगदी तसंच होतं. मी गेली 5 वर्षापूर्वी या फॅमिलीमध्ये आलो. माझं बॅकग्राऊंड, मी पोलीस खात्यामध्ये नोकरी करत होतो. माझं वजन वाढलं होतं. 16 किलो माझं वजन, 84 किलो माझं वजन झालं होतं. पोटाचा घेर माझा 43 इंच होता. मला रात्रीचं जाग आले तर परत झोप येत नव्हती आणि पचनक्रिया एकदम खराब झालेली होती. ऍसिडिटी होती, मुळे त्याचा त्रास झाला होता. कारण पोलीस खात्यामध्ये नोकरी करताना लाईफस्टाईल चुकीचं झालं होतं. परंतु तुम्ही जे केलं आता तसंच मी पण नको म्हणत होतो. मला 11 महिने तुम्ही लय लवकर आवरलं, पटकून शुभेच्छा देऊन मोकळे झाले. आणि हे दुसऱ्यासाठी नाही, आम्हाला लोकांची गरज नाही, आम्हाला तुमची गरज आहे, आम्हाला तुमची काळजी आहे. आज वेलनेस सेंटर म्हणजे नेमकं काय? बरेचशा व्यक्तींनी सांगितलं हे कमी झालं, ते कमी झालं. आम्ही कोणता आजार बरा करायला आलेलो नाही येत. आजार बरा करण्याचं हे काम नाहीये. कोणी आम्ही डॉक्टर नाही येत, एक वेलनेस कोच आहोत. आजाराच्या अगोदरचं काम आहे. आजारी पडू नये म्हणून काळजी घ्यायचं काम आहे. आणि या वेलनेस सेंटरमध्ये वजन कमी करणे, वजन वाढवणे, तुमचं उंचीप्रमाणे वजन किती असलं पाहिजे, तुमचं मसलचं प्रमाण किती असलं पाहिजे, तुमचं फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे, आणि तुमचं वयाच्या मानाने तुमचं नेमकं वय आहे, तुमचं सध्याचं वय आहे किती, पण बॉडीचं वय किती दाखवतं हे या वेलनेस सेंटरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतःचं बॉडी अनालिसिस करून मिळेल. या ठिकाणी कराडा स्कॅन नावाची जी मशीन आहे, या ठिकाणी त्याच्यावरती उभा राहिलात की तुम्हाला कळेल. आणि वजन कमी करण्यासाठी या वेलनेस सेंटरमध्ये गॅरंटेड वजन कमी करण्यासाठी मदत केली जाते, गॅरंटेड. कारण आजपर्यंत खूप लोकांना या ठिकाणी मदत करतोय आणि पोलीस खात्यामध्ये नोकरी करत होतो, परंतु पोलीस खात्याचा राजीनामा देऊन फुल टाइम हे काम करतो. मी सरकारी नोकरी सोडून हे काम करतो. आणि खूप लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण झाले तर या गोष्टीमुळं की लोक परेशान होते, कारण लाईफस्टाईल चुकीचं झालं होतं. आणि लाईफस्टाईल चुकीचं असल्यामुळं आज डॉक्टरांचं पण वजन वाढतंय, आज प्रत्येक व्यक्तीचं वजन वाढतंय, पॉलिटिक्सवाल्यांचं वजन वाढतंय. त्याचं कारण एकच आहे, अवेळी जेवण, झोप नाहीये, धावपळ. पैशाच्या पाठीमागे दुनिया धावते, पैसे पाठीमागे सर्वजण धावतात आणि पैसा कमवायचा आणि अडचणीला सोनं करून ठेवायचं. अडचण आली तर आपल्याला सोनं कामाला येईल. कशाला? सोनं कामाला येतं, मोडायचं, दवाखान्यात जायचं. परंतु जर शरीर जर आपलं सोन्यासारखं आहे, जर शरीराची जर काळजी आपण घेतली, योग्य प्रकारे जर खाल्लं, काय खाणं महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाचं बॉडीला लागते, प्रोटीनची गरज लागते, फायबरची गरज लागते आपल्या बॉडीला. आपल्याला पाणी, 20 किलो वजना पाठीमागे 1 लिटर आपण पाणी पिलं पाहिजे, कार्बोहायड्रेट योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे. परंतु हे सांगाल कुठं? याला कोण मार्गदर्शन करत? याला एक वेलनेस कोच लागतो, कुणीतरी एक अनुभवी व्यक्ती लागतो. कारण आम्हालाही अनुभव नव्हता, परंतु आम्हाला आमचं कुणीतरी आमच्यावर निगराणी गेली. तुम्ही सांगितलं की फॉलोअप खूप महत्वाचा आहे आणि निगराणी खाली आम्ही आमचं वजन कमी करून आम्ही आज लोकांपर्यंत पोहोचतोय. आज या नाशिक नगरीमध्ये या वेलनेस सेंटरचं उद्घाटन होत आहे. आज आपला भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1ला आहे पत्रकार साहेब. परंतु 1 नंबरला आपण लोकसंख्येच्या बाबतीत आहोत, परंतु आनंदाच्या बाबतीत आपण जगामध्ये 118व्या नंबरवरती आहेत. मग आपण लोकसंख्येने 1 नंबर आहोत तर आनंदात 118 नंबरचं काय कारण आहे? निश्चितपणे भारतामध्ये हेल्थ चांगली नसणार आहे, दुसरी गोष्ट पैसा नसणार आहे.
याच गोष्टीमुळे आपण पाठीमागे येतो. 15 ऑगस्टचं भाषण काढून पहा, आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय 10% तेल कमी करा. वास्तविक पाहता पंतप्रधानांचं साहेबांचं काम नाहीये. वास्तविक पाहता एका आमच्या भगिनीचं, आमच्या पत्नीचं, आमच्या आईचं, आमच्या बांधवाचं काम आहे की किती खाल्लं पाहिजे तेल, किती नाही खाल्लं पाहिजे. परंतु आज देशाच्या प्रमुखाला हे सांगावं लागतंय. उद्या मुख्यमंत्री साहेबांना सांगावं लागेल, परवा आमदार साहेबांना सांगावं लागेल, नंतर नगरसेवकांना सांगावं लागेल. त्याच्याशिवाय मार्ग नाहीये. कारण प्रत्येक 3 व्यक्ती पाठीमागं 1 व्यक्ती ओव्हरवेट आहे. आज 40% लोक आपल्या इंडियात आहेत. जगाच्या तुलनेत 40% लोक साहेब ओव्हरवेट आहेत. लोक, प्रत्येक व्यक्तीचं पोट वाढलंय, प्रत्येक व्यक्ती परेशान आहे. हे कधी कमी करायचं, कुठं कमी करायचं, कसं कमी होईल हे तुम्हाला किंवा मला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. 1 तास आपल्याला काढावा लागेल. 23 तास पूर्ण जगासाठी आपण दिले चालतील. 1 तास स्वतःसाठी आपण देणं अत्यंत अपेक्षित आहे. ज्या वेळेस तुम्ही स्वतःसाठी 1 तास देताल आणि योग्य प्रमाणामध्ये न्यूट्रिशन आहार खाताल तर गॅरंटेड आहे तुमच्याकडे कोणताही आजार येऊ शकत नाहीये. ज्या वेळेस पोटाचा घेर वाढतो, लक्षात ठेवा, पोट वाढलं की आजाराचं माहेरघर आहे. आणि हे कमी करण्यासाठी तुम्हाला या वेलनेस सेंटरचे तुम्हाला मदत होईल. आणि या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून शेकडो लोकांना आजपर्यंत चांगलं आरोग्य दिले, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये, आणि आमच्याही माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये लोकांना मदत केली आहे. हे वेलनेस सेंटर फक्त ऑफलाईनच नाहीये तर ऑनलाईनही लोकांना मदत करते. अगदी आम्ही 95 देशामध्ये लोकांना मदत करतो. 95 देशामध्ये मदत करू शकतो. इतकी सुंदर ही फॅमिली आहे. या फॅमिलीचा अनुभव पत्रकार साहेब इथं आल्याशिवाय येत नाहीये. तुम्ही सांगितलं हे सगळं काळं पडलं होतं. मला सांगा किती किलो वजन होतं, तुम्ही कसे दिसत होते? 101 किलो वजन होतं. किती किलो कमी झालं तुमचं? 15 किलो. 15 किलो पत्रकार साहेबांचं वजन कमी झालंय. मला सांगायला का जडीबुटी देऊन वजन कमी करून दिलं जातं का घाम गाळून दिलं जातं? घाम गाळून. आणि घाम गाळून सगळ्यात महत्वाचं आहे. इथं घाम गाळून घेतला जातो, हालचाल करून घेतली जाते आणि तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत या ठिकाणी केली जाते. आज अनुष्का मॅडम आणि मच्छिंद्र सरांना माझ्याकडून आणि पूर्ण टीम कडून तुम्हाला दुसऱ्यांच्या घरामध्ये आनंद तुम्ही देताय. लक्षात ठेवा, हे खूप पवित्र काम आहे. या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही हे वेलनेस सेंटर ओपन होतंय. कुणाच तरी तुमच्यामुळे आई वाचणार आहे, कुणाच तरी भाऊ वाचणार आहे, कुणाच तरी कुंकू वाचणार आहे. कारण आज लोक अटॅकनं चाललेत, आजारानं चाललेत, मृत्यू पावलेत. आणि अटॅकनं आणि ह्याने जर मृत्यू पावत असेल ह्याचं कारण नाही लाईफस्टाईल चुकीचं झालंय. अर्ध्यावरती जीव सोडण्यासाठी आपण जन्मलेलो नाहीये. आणि मी तर म्हणतो कोणत्या आजारानं मृत्यू आला नाही पाहिजे. मृत्यू हसत खेळत आला पाहिजे. आजारानं मृत्यू जर आला त्याची दोषी फक्त आपली 1.5 इंच जीभ आहे. कारण 1.5 इंच जिभेवरती आपण खाण्यात नियंत्रण नाही मिळवलं, त्याच्यामुळं आपण आजाराला बळी पडतोय. या 1.5 इंच जिभेवरती कसं नियंत्रण मिळवायचं, काय खायचं, सकाळी किती वाजता झोपेतून उठलं पाहिजे, संध्याकाळी किती वाजता झोपलं पाहिजे, दुपारचं जेवण किती वाजता केलं पाहिजे, पाणी किती वाजता पिलं पाहिजे, सर्व या ठिकाणी आहार मार्गदर्शन तुम्हाला होईल. आणि या ठिकाणी वजन कमी करण्यासाठी आज तुम्ही रिझल्ट जे पाहितले असतील, आजार कोणताही बरा केला जात नाहीये. परंतु लाईफस्टाईल जर चांगलं झालं तर आजार कोणताही शरीरामध्ये राहत नाहीये. तर तुम्हाला आनंद वाटतो मला की फॅमिलीचा खूप चांगले रिझल्ट येतं. अलिबाग सारख्या ठिकाणावर या ठिकाणी आमचे मयुरी मॅडम आणि त्यांचे मिस्टर या ठिकाणी पोहोच देतं. बाकी आमचे तागड सर या ठिकाणी पोहोच देतं. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू. थांबतो. सगळ्यात पहिले नगरसेवक मी नाही आहे, माझी मिसेस आहे डॉक्टर दीपाली कुलकर्णी, ती नगरसेवक आहे. आमच्या पक्षाची मीटिंग असल्यामुळे ती तिकडे आहे, भारतीय जनता पार्टीची. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे म्हणजे नाव लक्षात नाही आहे. शिवाजी सर, तुमचं रामदास सर, आणि तुमचं तारस सर, आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ सदस्य आणि आमचे नेते श्री वाघचौरे साहेब. वाघचौरे साहेब आमच्या पार्टीमध्ये गेल्या 50 वर्षापासून आहेत, मी गेल्या 35 वर्षापासून आहे. सर्वप्रथम आपण हे जे वेलनेस सेंटर सुरू केलेलं आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि मी आल्यानंतर एक बघितलं की ज्यांच्या इथं बॅच आहे त्यांचं फिटनेस एकदम भारी आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की मी व्यायामाचा पुजारी आहे. माझंही पोट तुमच्या बरोबरीने आहे, एकदम मध्ये सुटलेलं नाही, लक्षात ठेवा.
हो मेंटेन ठेवलंय मी. कुठलं तरी डाएट करतोच, जसं तुम्ही डाएट करताय त्याप्रमाणे माझं पण एक डाएट आहे, माझा दररोजचा व्यायाम आहे. आणि माझं एकच वाक्य आहे सगळ्यांसाठी, व्यायाम केल्याशिवाय जेवणावर अधिकार नाही. कंपल्सरी व्यायाम हा करायलाच पाहिजे. वजन वाढल्यानंतर तुम्ही इकडे येत आहे आणि अतिशय सुंदर तुम्ही हा फिटनेस घेताय. व्यायाम आणि त्याच्याबरोबर तुमचं जे काही प्रोटीन पावडर आहे जे रोजच्या जेवणात आपल्याला मिळत नाही ते अतिशय आपण चांगले सुंदर आहार देतात. माझा देखील एक उपक्रम आहे आणि सरांनी सांगितलं जगामध्ये किती लोकांचं काय झालंय, पण आता परवाच्याच पेपरला होतं की जगामध्ये जे 10 डायबेटिक लोक आहे त्यातल्या 10 पैकी 1 जण भारतीय आहे. आणि डायबिटीस हा कशामुळे होतोय, तर वजन वाढल्यामुळे होतोय. बीपी तो पण जगामध्ये 10 पैकी 1 भारतीय आहे. म्हणजे अतिशय वाईट अवस्था आहे आपल्या भारताची फक्त वजन वाढल्यामुळे. त्यामुळे हा जो उपक्रम आहे अतिशय सुंदर आहे की वजन कमी झालं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सिंपल गोष्ट आहे. त्यांनी जे सांगितलं कुठला आजार बरा करत नाही, तर वजन कमी झालं की सगळे आजार बरे होतात. आता यात सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो की तुम्ही वजन वाढल्यावर इथं आले आहात. सगळ्यात बेसिक एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी सुरुवात आहे ना ही लहानपणापासून लागते. लहानपणी तुम्ही तुमच्या मुलांना व्यायाम करायला शिकवा, धावायला शिकवा. हल्ली मुलं शाळेत जातात आणि संपूर्ण वेळ त्यांचा अभ्यासात जातो. व्यायामाकडे प्रचंड दुर्लक्ष आहे. मुलांना लहानपणापासून इयत्ता 2री 3री पासूनच खेळायला टाकलं पाहिजे कंपल्सरी, तर ही वेळच येणार नाही. मुलांना लहानपणी तुम्ही एकदा बाळ कडू दिलं ना की व्यायाम असतो की मुलगा तो कॉलेजला गेल्यावर बरोबर जिम लावतो, काहीतरी खेळतो, फिटनेस ठेवतो. लहानपणीच तुम्ही त्याला कोल्ड ड्रिंक पासून दूर ठेवा, कॅडबरी पासून दूर ठेवा. नंतर बर्गर, समोसा, पाववडा, कचोरी आणि पाणीपुरी याच्यापासून तुम्ही दूर ठेवा मुलांना. आमचं स्वतःचं मिठाईचं दुकान आहे, पण तुम्हाला सांगतो मिठाई, पाणीपुरी अजिबात खाऊ नका देऊ मुलांना. त्याच्यामध्ये तुम्ही एक जेवण तुमचं तुम्ही लॉस करता तुमचं. मिठाई खाण्याकरता खूप व्यायाम करायला पाहिजे. आपण व्यायाम न करता ती मिठाई खातो आणि पोटाची ढेरी प्रचंड वाढलेली असते आपली. त्याच्यानंतर सरांनी ते सांगितलंच तुमच्या की तुमची लाईफस्टाईल एकदम खराब आहे. ती लाईफस्टाईल अशी एकदम खराब होत नाही, ती लहानपणापासून खराब होते. त्यामुळे सुरुवात तुमच्या बाळकडून तुमच्या मुलांना द्या पहिले. तुम्ही तर आता सुधारले, तुम्हाला समजतं सगळं, पण लहान मुलांना तुम्ही शिकवा की प्रोटीन कशात आहे, काय खायचं म्हणजे काय होणार नाही. हे लहानपणापासून तुम्ही मुलांना शिकवलं तर तसं होणार नाही. सिंपल थिंग मुलांना शिकवा. मुलांना तर इतकं डीप नॉलेज येणार नाही. त्यांना मुलांना धावायला शिकवा, त्यांच्याबरोबर तुम्ही धावा, कुठल्या तरी गेमला टाका, खेळण्यासाठी पैसे खर्च करा. हल्ली अजूनही मुलांना लोकांना समजत नाही की खेळण्यासाठी एक 400-500 रुपये महिना मुलांना खर्च करावा. हे अजूनही लोकांच्या डोक्यात असं पचनी पडत नाही की बा कबड्डीला टाकू, मुलांना बॉक्सिंगला टाकू, कराटेला टाकू, लॉन टेनिसला टाकू. हे लोकांना अजून समजतच नाहीये की 400-500 रुपये महिना खर्च करा आणि मुलांना सांगा पोळ्या भात कमी खा आणि भाजी भरपूर खा, वरण भरपूर प्या, म्हणजे प्रोटीन चांगलं मिळेल. प्रोटीन तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर उसळी खा. सिंपल थिंग आहे. धन्यवाद.